आता बघायचं आहे टर्मिनॉलॉजी इन एरियल फोटोग्राफी. एरियल फोटोग्राफी. तर एरियल फोटोग्राफीमध्ये जे काही टर्मिनॉलॉजी ते कोणकोणत्या टर्मिनॉलॉजी आहेत मी याच्या अगोदरही समजून सांगितल्या, पण तरी आपण एक डायग्राम काढून आपण गोष्टीला व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, चला. आता बघा बरं काय, ही आहे आपली विमान, ही होती आपली विमान, इथं होता हा कॅमेरा, या कॅमेऱ्याला आपण झूम केला त्याचा ग्राउंड होता, राईट. तर तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. काय शिकायच्या आहेत बरं का, बघा. जर का समजा या कॅमेऱ्याला तुम्ही झूम केला तर त्याचा तुम्हाला एक पॉईंट दिसायला भेटतो. कोणता पॉईंट, मी तुम्हाला बोललो तो हवाला पॉईंट. बघा बरं का, जी इमेज आपली मर्ज होते इथं जाऊन, ज्या पॉईंटला इमेज आपली मर्ज होते तो पॉईंट कोणता असतो आपला हवाला, याला म्हणतो आपण एक्सपोजर पॉईंट. कोणता पॉईंट म्हणतो आपण त्याला, एक्सपोजर पॉईंट. तो एक्सपोजर स्टेशन म्हणा किंवा एक्सपोजर पॉईंट म्हणा किंवा एअर स्टेशन, या पॉईंटला आपण एक्सपोजर स्टेशन, राईट का. तर तुम्हाला त्याला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू पण शकतात एक्सपोजर स्टेशन काय असतो. एक्सपोजर स्टेशन काय लिहायचं असेल तर लिहून घ्या. तो पहिली टर्मिनॉलॉजी आहे एक्सपोजर स्टेशन. एक्सपोजर स्टेशन किंवा एअर स्टेशन पण म्हणतात. तो एअर स्टेशन किंवा एक्सपोजर स्टेशन काय असतो, द पोझिशन ऑफ एअरक्राफ्ट, द पोझिशन ऑफ एअरक्राफ्ट, द पोझिशन ऑफ एअरक्राफ्ट ॲट अ पॉईंट ऑफ कॅमेरा, ॲट अ पॉईंट, ॲट पॉईंट ऑफ ईच कॅमेरा, ऑफ ईच कॅमेरा, ऑफ ईच कॅमेरा एक्सपोजर, ऑफ ईच कॅमेरा एक्सपोजर. लक्षात आलं का. तो कॅमेराचा जो काही एक्सपोजर आहे, लक्षात आला, कॅमेराचा एक्सपोजर पॉईंट असतो जिथे इमेज जाऊन मीट होते, तो पॉईंट एक्सपोजर स्टेशन असतो. द पोझिशन ऑफ एअरक्राफ्ट ॲट अ पॉईंट ऑफ ईच कॅमेरा एक्सपोजर, त्याला म्हणतो एक्सपोजर स्टेशन किंवा एअर स्टेशन, राईट का. तो एक्सपोजर स्टेशन काय असतो एवढी बात तुमच्या लक्षामध्ये येते. ठीक आहे. तो एक ग्राउंड होता, कॅमेराला झूम करून बघितला, इथे इमेज अशा पद्धतीने जाऊन मर्ज होतात. हा पॉईंट आपला असं आकृती काढून तुम्ही दाखवायचं की आपला एक्सपोजर स्टेशन किंवा एअर स्टेशन आहे. आता गंमत बघा रे, लक्ष द्या. ही आहे आपली मीन सी लेवल, हे आहे आपलं ग्राउंड, ही पृथ्वी आहे. तो ग्राउंडचा जो काही हा शेप असतो याला आपण जिओइड म्हणून देतो. ठीक आहे, बात तुम्हाला माहिती आहे. मीन सी लेवल कुठून आहे, मीन सी लेवल कुठून, ही मीन सी लेवल इथून. तर मीन सी लेवलपासून जी काही तुम्ही उंची मेजर करतात तिला तुम्ही इलिव्हेशन म्हणतात. ही बात तुम्हाला माहिती, त्याला तुम्ही इलिव्हेशन म्हणतात. परंतु ग्राउंड सरफेसपासून जी उंची तुम्ही मेजर करतात, समजा ग्राउंडवरती तुम्ही उभे आहात, तुमची उंची तुम्ही मेजर करत असणार, तर ती जी काही उंची असते त्याला म्हणतो आपण अल्टिट्यूड. ही बात पण तुम्हाला माहिती. अल्टिट्यूड आणि इलिव्हेशनमधला फरक तुम्हाला माहिती, जो इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो. आता लक्ष द्या, मी काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतोय मी, की अल्टिट्यूड आणि इलिव्हेशनची बात ठीक आहे. आता लक्ष द्या, आता काय होईल बरं का, समजा आपली विमान या ठिकाणी उडते. कुठे उडते विमान, ही अशा पद्धतीने विमान आहे आणि विमानाचा हा कॅमेरा आहे. कॅमेराचा एक्सपोजर स्टेशन इथं कुठेतरी आहे, तो एक्सपोजर स्टेशन. तर लक्षात घ्या, मीन सी लेवलपासून तर कॅमेराचा जो काही हा एक्सपोजर स्टेशन आहे किंवा एअरक्राफ्टचा, लक्षात घ्या, एअरक्राफ्टचा स्टेशन, एअरचा स्टेशन कोणता काय असतो, तो कॅमेराचा जो काही स्टेशन असतो ना एक्सपोजर स्टेशन, तोच आपला एअर स्टेशन असतो, एक्सपोजर स्टेशन असतो. ठीक आहे. मग मीन सी लेवलपासून ही जी काही उंची आहे कुठपर्यंत, आपल्या एअर स्टेशनपर्यंत, त्याला म्हणतो आपण फ्लाईंग हाईट. काय म्हणतो त्याला, दुसरी टर्मिनॉलॉजी काय आली रे, दुसरी टर्मिनॉलॉजी फ्लाईंग हाईट. फ्लाईंग हाईट. तर मीन सी लेवल किंवा डॅटमपासून तुम्ही लिहू शकता, डायग्राम काढून घ्या अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि डिफिनेशन काय लिहिणार बरं का, लिहा आता डिफिनेशन. इट इज द इलिव्हेशन ऑफ एक्सपोजर स्टेशन, इट इज द elevation, it is the elevation of exposure station. तर एक्सपोजर स्टेशनचं जे काही इलिव्हेशन असतं, इलिव्हेशन तुम्हाला माहिती आहे, मीन सी लेवलपासून जी उंची मेजर करतात तुम्ही त्याला इलिव्हेशन म्हणतात. सो इलिव्हेशन ऑफ द एक्सपोजर स्टेशन जे काही असतं त्याला म्हणून देतो आपण व्हॉट, त्याला म्हणून देतो आपण फ्लाईंग हाईट. बोला, फ्लाईंग हाईट कळाली का रे, राईट. आता पुढची टर्मिनॉलॉजी असते अल्टिट्यूड. अल्टिट्यूड तुम्हाला माहिती आहे, अल्टिट्यूड म्हणजे काय बरं का, द हाईट अबोव द सरफेस. लक्षात घ्या, अल्टिट्यूड नवीन काढून दाखवतोय बघा. ही आपली मीन सी लेवल आहे, हे आपलं ग्राउंड सरफेस असतं, राईट. विमान इथे उडते, इथे एक्सपोजर स्टेशन आहे. तर ग्राउंडच्या सरफेसपासून इथपर्यंत जे काही हे अंतर असतं कुठे, एक्सपोजर स्टेशनपर्यंत, तो डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड सरफेस टू एक्सपोजर स्टेशन, हे जे काही उंची असते याला म्हणतो आपण, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो अल्टिट्यूड. बोला, अल्टिट्यूडची टर्मिनॉलॉजी क्लिअर झाली का. अल्टिट्यूड म्हणजे काय, तो इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द एअरक्राफ्ट अबोव द अर्थ सरफेस. तो डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस टू द एअरक्राफ्ट. ठीक आहे. तो एअरक्राफ्ट किंवा एक्सपोजर स्टेशन इथपर्यंत जे काही अंतर असतं याला म्हणून देतो आपण अल्टिट्यूड. याला काय म्हणतो आपण, अल्टिट्यूड. तो व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस टू द आपलं स्टेशन, तर त्याला म्हणतो आपण अल्टिट्यूड म्हणून देत असतो. म्हणजे आता समजा याच्या पुढे मी नेहमी असं दाखवणार आहे, ही आपली मीन सी लेवल आहे, राईट. हे आपलं ग्राउंड सरफेस आहे, इथे विमान उडते, इथे आपलं एक्सपोजर स्टेशन आहे. तो
इथपर्यंत जे अंतर आहे याला म्हणतो आपण कॅपिटल एच. कॅपिटल एचने दाखवायचं. तो फ्लाईंग हाईट आपण कॅपिटल एचने दाखवूया. आणि जी अल्टिट्यूड असते कुठून रे, इथून तर इथपर्यंत ही अल्टिट्यूड आहे सरफेसपर्यंत, ग्राउंडच्या सरफेसपर्यंत. तो हे काय असतो आपला स्मॉल एच. तो स्मॉल एच असतो. स्मॉल एच म्हणजे काय झाले अल्टिट्यूड, आणि कॅपिटल एच काय झाली आपली इलिव्हेशन. ठीक आहे. ठीक. तो बघा आता पुढचं बघा. आता दोन टर्मिनॉलॉजी झाल्या. फ्लाईंग हाईट झाली, अल्टिट्यूड पण झाली. नाऊ नेक्स्ट टर्मिनॉलॉजी काय, टिल्ट काय बघा. किती टर्मिनॉलॉजी आहे रे. पहिली सांगितली तुम्हाला एक्सपोजर स्टेशन, दुसरी सांगितली मी तुम्हाला फ्लाईंग हाईट, तिसरी सांगितली तुम्हाला मी अल्टिट्यूड, आता चौथी सांगतोय तुम्हाला मी टिल्ट. तर चौथी टर्मिनॉलॉजी टिल्ट लिहा. आता हे टिल्ट काय असतं बरं का समजून घ्या. तर टिल्ट काय असतं बघा. आता टिल्ट काय आहे बरं का, तुम्हाला एक बात दिसायला भेटेल काय बरं का. हा समजा ही विमान आहे आपली, इथं आपला हा कॅमेरा आहे. कॅमेराला तुम्ही झूम करतात, हा एक्सपोजर स्टेशन कुठतरी असेल, इथं त्याच्यामध्ये कुठतरी तो पॉझिटिव्ह प्लेन असतो राईट का. तो पुढे कुठतरी पॉझिटिव्ह प्लेन आहे, ही जमीन आहे आपली. अशा पद्धतीनं आपला फोटो आलेला असतो, असा फोटो आलेला असतो ॲक्च्युली. ठीक आहे, असा फोटो आलेला असतो. तर तुम्हाला मी आता टिल्ट शिकवतोय. टिल्ट म्हणजे काय की व्हर्टिकल ॲक्सिसपासून आपली जी कॅमेराची ॲक्सिस आहे ना, ती कॅमेराची ॲक्सिस काय झाली तुम्ही बघा. आता तुम्हाला टर्मिनॉलॉजी गोष्टी हळूहळू कळत जातील. मी काय करतो पुन्हा टिल्ट समजवण्यासाठी मी कॅमेराला झूम करतो. ही ग्राउंड, ही विमान, इथं कॅमेरा आहे. या कॅमेराला झूम करतोय, केला झूम केल्यानंतर तुम्हाला काय दिसायला भेटेल एक्सपोजर स्टेशन. आणि हा आपला असतो एक प्लेन राईट का. हा काय असतो आपला प्लेन. हे ग्राउंड आहे. तर तुम्हाला काय दिसायला भेटते माहिती आहे का, लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला ग्राउंडवरचे बघा. आता तुम्ही ग्राउंड जर का बघायला गेला तर तुम्हाला ग्राउंडवरचं तुम्हाला ग्राउंडची इमेज त्या फोटोमध्ये जाऊन बनवून जाते. ठीक आहे. आता तुम्ही जर का बघायला गेला तर तुम्हाला काय दिसायला झाला, हा एक्सपोजर स्टेशन, हा जो काही प्लेन असतो, हा प्लेन म्हणजे पॉझिटिव्ह प्लेन जो फोटो असतो याच्यावरती फोटो आपला येत असतो. आता याच्यावरती जर का फोटो येतो तो पॉझिटिव्ह प्लेन आहे. आता गंमत बघा, लक्ष द्या. कॅमेराची ॲक्सिस या पॉझिटिव्ह प्लेनमधून ज्या पॉईंटपासून पास होत असेल, दिस दी पॉझिटिव्ह प्लेन ऑर प्रिन्सिपल प्लेन. कॅमेराची ॲक्सिस जिथून समजा ही कॅमेराची ॲक्सिस आहे. कोणती कॅमेराची ॲक्सिस आहे, लाल पेनाने काढतो. लाल पेनाने जे मी काढतो ही कॅमेराची ॲक्सिस आहे रे, ही कॅमेराची ॲक्सिस. तो कॅमेराची ॲक्सिस या पॉझिटिव्ह प्लेनमधून ज्या पॉईंटमधून समजा इथून पास होतोय, ज्या पॉईंटमधून तो पास होत असेल या पॉईंटला आपण म्हणून देतो प्रिन्सिपल पॉईंट. काय म्हणतो त्याला आपण, प्रिन्सिपल पॉईंट. ती प्रिन्सिपल पॉईंट पण आपला एक टर्मिनॉलॉजी आहेच, पण त्याला मी तुम्हाला समजून सांगतोय. ते आपण लिहून घेऊ वाटल्यास पुढे जाऊन. मी तुम्हाला टिल्ट शिकवत होतो बरोबर का. टिल्ट शिकवतो तो कॅमेराची ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस एकाच ठिकाणी आहे, म्हणजे व्हर्टिकल फोटोग्राफचा तुम्हाला दिसायला भेटतोय. परंतु आता दुसरी केस, कॅमेराची ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस एकमेकांना कोइन्साइड करत नाही, काही ना काही टिल्ट आहे. तो टिल्ट म्हणजे काय बरं का, की आपली कॅमेराची ॲक्सिस जी असते व्हर्टिकल कॅमेराची ॲक्सिसपासून आपला जो की कॅमेरा म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिसपासून आपल्या कॅमेराची ॲक्सिस जे ना थोडासा डिव्हिएट झालेला असतो, तो त्याला म्हणून देतो आपण काय, त्याला म्हणतो आपण टिल्ट. तो टिल्ट म्हणजे काय जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या. टिल्ट म्हणजे काय लक्षात घ्या रे. हा प्रिन्सिपल प्लेन किंवा पॉझिटिव्ह प्लेन असतो. कॅमेराची ॲक्सिस प्रिन्सिपल प्लेनला, लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. हा झाला आपला प्रिन्सिपल प्लेन किंवा पॉझिटिव्ह प्लेन. कॅमेराची जी ॲक्सिस असते ती कॅमेराची ॲक्सिस प्रिन्सिपल प्लेनला ज्या पॉईंटला टच करते त्या पॉईंटला प्रिन्सिपल पॉईंट असे म्हणतात. ही बात तुमच्या माइंडसाठी लक्षात राहू द्या. पुढे जाऊन त्याची डिफिनेशन आपण लिहून टाकू. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं टिल्ट. आता टिल्ट म्हणजे काय त्याची डिफिनेशन लिहा. टिल्ट काय, इट इज द रोटेशन ऑफ एरियल फोटोग्राफ. इट इज द रोटेशन ऑफ एरियल कॅमेरा. काय म्हटले, रोटेशन ऑफ एरियल कॅमेराचं काय होतं बरं का, रोटेशन. इट इज द रोटेशन ऑफ एरियल कॅमेरा अबाउट द लाईन ऑफ फ्लाईट. राईट का. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी दोन गोष्टी समजून सांगितल्या. पुढचे एक वाक्य पण होतं, इट इज द व्हर्टिकल अँगल ऑप्टेन बाय इंटरसेक्शन ऑफ ऑप्टिकल ॲक्सिस विथ द प्लम लाईन ऑर व्हर्टिकल लाईन एक्सपोजर स्टेशन लाईज इन द प्रिन्सिपल प्लेन. तो लक्षात घ्या. टिल्ट काय असतो तुम्ही डिफिनेशन लिहिली, इट इज द रोटेशन ऑफ एरियल कॅमेरा अबाउट द लाईन ऑफ फ्लाईट. तो आता गंमत बघा बरं, ही विमान आपली उडत जाते, परंतु हा जो काही आहे ना, हा कॅमेरा जो आहे ना चुकून अनइंटेन्शनली राईट का, अनइंटेन्शनली कॅमेरा जो आहे ना असा होऊन गेला रे.
ॲक्च्युली त्याला असा पाहिजे होता पण तो असा होऊन गेला, त्यामुळे तो इन्क्लाइन झाला. आलं लक्षामध्ये, तो इन्क्लाइन झाला. तो इन्क्लाइन झाला तर झाला. मग आता हा जो काही अँगल आहे याच्यामधला हा टी अँगल समजा, हा अँगलला आपण टिल्ट म्हणतो. याला काय म्हणतो आपण, टिल्ट. तर एक आकृती काढून तुम्ही टिल्ट काय असतो तुम्ही असं दाखवू शकतात की आपला टिल्ट असतो. बोला कळालं का, टिल्ट कळालं का रे? ठीक, तुम्हाला ज्या लेवलला कळत असेल त्या लेवलला नाही समजून घ्या. आता बघा पुढची कन्सेप्ट 5 नंबरची टिप, राईट का, TIP, टिप राईट का. तो टिप काय बरं का, आता टिप जर तुम्ही बघायला गेला तर लक्षात घ्या टिप आणि टिल्ट दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही अगोदर डिफिनेशन काय लिहिली, टिल्टची डिफिनेशन लिहिली तुम्ही, इट इज द रोटेशन ऑफ द कॅमेरा, एरियल कॅमेरा अबाउट द लाईन ऑफ लाईट. तो लाईन ऑफ लाईट, आता तुम्हाला मी जर सोबत जवळ राहिले असते त्याला मी आकृतीने दाखवलं असतं की विमान कशी उडते काय, परंतु इथं ते प्रॉब्लेमच येणार आहे. तो आता तुम्ही टिपची डिफिनेशन लिहून घ्या, मग आपण त्याला फरकाने समजून घेऊ. तो टिपची डिफिनेशन लिहून घेऊ आपण. टिपची डिफिनेशन काय, इट इज द रोटेशन ऑफ aerial camera about horizontal axis normal to the line of light. about कुठपर्यंत आले बघा, इट इज द रोटेशन ऑफ एरियल कॅमेरा अबाउट अ होरिझॉन्टल ॲक्सिस नॉर्मल टू लाईन ऑफ लाईट. राईट, त्याला म्हणतो आपण टिप. याला टिप म्हणतात किंवा स्विंग पण म्हणतात. स्विंग आता काय असतं लक्षात द्या, स्विंग काय असतं आणि टिप काय असतं. स्विंग काय असतं आणि टिप काय असतं लक्षात द्या. आता तुम्हाला मी समजून सांगतो ती गोष्ट. सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. आता कुठे दाखवू, याच्यावरती लिहिता येईल का, पेन पण नाही माझ्याकडे. लक्ष द्या रे, हातावरून समजून सांगतो. आवाज येतोय का, हे बघा, हा जो काही माझा हात आहे, हा हात समजा आपला काय विमान आहे. तर विमान चालली अशी उडत होरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये, बरोबर का. पण तुम्हाला दिसायला भेटेल की या साईडला इथं कॅमेरा लावलेला आहे. वरती विमान उडते तर या साईडला इथं कॅमेरा लावले. आता कॅमेरा असा जर का झाला, हे बघा असा, कसा रे, चालला होता असा, झाला असा, चालला होता या डिरेक्शनमध्ये, झाला असा. तो लाईन ऑफ लाईटला जर का समजा असा झाला, तो असा जर का झाला अलॉंग द लाईन ऑफ याच्यामध्ये, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल की तो टिल्ट झाला. तो काय झाला, टिल्ट. पण स्विंग म्हणजे काय, समजा कॅमेरा एकदम पद्धतशीर असा आहे, पण स्विंग होऊन जाणं म्हणजे बघा असं स्विंग होणार. तो लाईन ऑफ लाईट आपली अशी आहे, त्या लाईन ऑफ लाईटला तो स्विंग असा होतोय, हे बघा अशा या डिरेक्शनमध्ये. याला म्हणतो आपण स्विंग किंवा टिप. टिल्ट म्हणजे असा होणं. कॅमेरा कसा होतोय, समजा आता एक बात लक्षात घ्या, हा विमान आहे किंवा याला तुम्ही कॅमेरा म्हणा. समजा हा कॅमेरा आहे, तो कॅमेरा कसा होऊन गेला, असा होऊन गेला. याला म्हणतो आपण टिल्ट, राईट का, याला म्हणतो आपण टिल्ट. तर त्याच्यामुळे ती लाईन ऑफ साईट जी काही आहे अशा पद्धतीने इन्क्लाइन जमिनीवरती जाते. पण स्विंगमध्ये काय होतो, स्विंगमध्ये बघायला गेलात ना, हा कॅमेरा आहे ना, असा होऊन जाणार, हे बघा असा. कळतंय का तुम्हाला, असा. याला म्हणतो आपण स्विंग. कळतंय काय, बघा हा झाला स्विंग, हा स्विंग आहे. आणि टिल्ट म्हणजे काय, हा झाला टिल्ट. याला काय म्हणतो आपण, टिल्ट. तो ही टिल्ट आहे आणि हे स्विंग आहे. दोघांची डिफिनेशन लक्षामध्ये राहू द्या. काय सांगितलं तुम्हाला बघा, टिप, इट इज अ रोटेशन ऑफ एरियल कॅमेरा अबाउट होरिझॉन्टल ॲक्सिस. तो होरिझॉन्टल ॲक्सिसच्या अबाउट, हे अशा पद्धतीने होरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये हा काय आहे, हा स्विंग आहे. होरिझॉन्टल ॲक्सिसच्या अबाउट जे की फिरणं आहे कॅमेराला, त्याला म्हणतो आपण स्विंग. पण व्हर्टिकल ॲक्सिसच्या याच्या आपल्या कशाच्या अबाउट लाईन ऑफ लाईटवरती हे जे काही आहे, याला म्हणून देतो आपण काय, याला म्हणून देतो आपण टिल्ट. तो टिल्ट आणि टिप म्हणजे स्विंग आपण म्हणत असतो. एवढ्या टर्मिनल तुमच्या लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊ. पुढचं काय बरं का आता, सो नेक्स्ट पॉईंट पुढची टर्मिनॉलॉजी आहे आपली. 2-3 टर्मिनॉलॉजी आहे, ते कंप्लीट करून टाकू. लक्ष द्या आता. पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढचा आहे प्रिन्सिपल पॉईंट. चला कोण सांगेल मला प्रिन्सिपल पॉईंट काय असतो रे? भाग्येश्वरी सांग बरं का, बाळा, नेहा, मला प्रिन्सिपल पॉईंट म्हणजे काय सांगा. ज्यांचं नावं घेतलं त्या पोरांनी सांगा. कॅमेराच्या ॲक्सिस प्रिन्सिपल प्लेनला ज्या पॉईंटला टच होते तो पॉईंट. बरोबर. तो कॅमेराची जी काही ॲक्सिस असते, कॅमेराच्या ॲक्सिसला दुसरं नाव काय रे, सांगा पटकन कोणतरी. कॅमेरा ॲक्सिस इज ऑल्सो नोन ॲज ऑप्टिकल ॲक्सिस. तर जो ऑप्टिकल ॲक्सिस आपल्या ज्या प्रिन्सिपल प्लेनला ज्या पॉईंटला टच करत असेल, त्याला म्हणून देतो आपण काय, त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल पॉईंट. तो लक्षात घ्या काय बरं का. समजा ही जमीन, हे ग्रह, याचे पॉईंट होते 4-5 पॉईंट मी घेतले यालावरती, रेड का, अशा पद्धतीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये येतात ते. तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, हा जो काही इथं प्लेन आहे, हा वाला जो असा प्लेन असतो आपला, हा वाला प्लेन
आता काहीतरी प्लेन आहे गड्या, राईट का? हा कॅमेरामध्ये आहे सगळं, हे कॅमेरामध्ये. तो हा जो काही प्लेन आहे हा प्रिन्सिपल प्लेन आहे. पण कॅमेराची ॲक्सिस ज्या पॉईंटला त्याला टच करायचं, समजा कॅमेरा बरोबर कॅमेराची ॲक्सिस अशी व्हर्टिकल आहे, ज्या पॉईंटला टच करायचं त्या कागदाला, बरोबर आहे की नाही? असं एक किरण आहे ना, ते बरोबर ते रे जे काही ज्या पॉईंटला पास करतोय तो पॉईंट काय झाला आपला प्रिन्सिपल पॉईंट. तो प्रिन्सिपल पॉईंटची डिफिनेशन तुम्ही लिहू शकतात, पटकन लिहा प्रिन्सिपल पॉईंटबद्दल. प्रिन्सिपल पॉईंट तुम्हाला कळालं असणार. इट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. It is the point of intersection of the. It is the point of it is the point of intersection of optical axis of aerial camera, of optical axis of aerial camera with the plane of aerial photograph. ठीक आहे. तो आणि प्रिन्सिपल पॉईंट आपण केने दाखवतो. म्हणजे याच्या पुढे मी आता तुम्हाला बघा, मी डिफिनेशन पूर्ण लिहून दिली. इट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑप्टिकल ॲक्सिस ऑफ अ एरियल फोटोग्राफ विथ द प्लेन कोणता प्लेन? प्रिन्सिपल प्लेन ऑफ एरियल फोटोग्राफ. ठीक आहे. आणि इट इज डिनोटेड बाय के. मग आता गंमत बघा बरं, काय तुम्हाला काय दिसायला भेटेल. समजा हा एक्सपोजर स्टेशन 2D मध्ये दाखवतो. हा जो काही आहे आपला, हा वाला समजा असं दाखवतो इकडे, हा आपला पॉझिटिव्ह प्लेन आहे.